नमस्कार सगळ्यांना, मी शिल्पा जाधव. माझ्या यूट्यूब चॅनल शिल्पा जाधव फूड रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. आज मी माझ्या पद्धतीने कंटुलेची भाजी कशी करायची ते दाखवणार आहे. तर चला मग बघूया. इथे मी कंटुले घेतले आहे. हे बघा, असे छान छोटे हिरवेगार कंटुले आहेत. याला स्वच्छ धुवून घेतलं आहे मी. आता याचे छोटे छोटे काप करून घेऊया. कारल्याचे आपण जसे काप करतो तसे याचे काप करून घ्यायचे आणि यातल्या ह्या ज्या अशा छोट्या बिया आहेत ना, ह्या अशा काढून घ्यायच्या. कोवळे कंटुले असले तर ह्या बिया पण तुम्ही खाऊ शकता. त्या शिजताना मुरून जातात. हे बघा, इथे आपले कंटुले कट झाले. हे बघा, असे छान बारीक स्लाइस असे करायचे. यातल्या बिया जर तुम्हाला काढायच्या असतील तर तुम्ही काढू शकता, पण हे कोवळे आहेत म्हणून बिया मी ठेवल्या आहेत. ह्या शिजून जातील. फोडणी जेव्हा मी करणार तर भाजी जेव्हा शिजेल तेव्हा ह्या बिया पण शिजतील. पण जर तुमचे जाड कंटुले असेल तर त्यातल्या ह्या बिया काढून टाका. आता आपण याला फोडणी करून घेऊया. हे मी एका पॅन मध्ये तेल तापवून घेतलं आहे. तेल व्यवस्थित झालं की याच्यामध्ये आपण जिरे आणि मोहरी याच्यामध्ये तडतडू देऊया. एकदम कमी साहित्यात आपण ही फोडणी करणार आहोत. जिरं मोहरी व्यवस्थित झाले की आता याच्यामध्ये आपण हा कांदा टाकून घेऊया. एकदम सिंपल रेसिपी आहे पण स्वादिष्ट आहे. खूप काही याच्यात जास्त मसाले टाकायची गरज नाही आपल्याला. एकदम कमी साहित्यात एकदम छान रेसिपी होणार आहे. आता कांदा थोडासा व्यवस्थित झाला की आता याच्यात आपण ताजी आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया. आलं लसूण कधी पण ताजं करून टाका, त्याने भाजीला स्वाद खूप छान येतो. आता आलं लसूण पण छान आपण परतून घेऊया. आता सध्या सीझन मध्ये कंटुले आहे तर हे सगळ्या इकडेच अवेलेबल आहे, म्हणून ही सीझनची ही भाजी नक्की सगळेजण खातातच. एकदम सोपी आणि सिंपल याच्या पद्धतीने करत आहे. फक्त याच्यामध्ये कंटुले तुम्ही जर तुम्हाला सकाळी करायचे असले तर तुम्ही रात्रीच त्याला स्वच्छ धुवून काप करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि सकाळी मग फोडणी करू शकता. इथे बघा, आपला मसाले व्यवस्थित परतला आहे, गोल्डन छान झाला आहे. याच्यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. एकदम कमी मसाले टाकणार आहोत. हळद, आणि तिखट. बस, आता हे छान आपण मसाले परतून घेऊया. एवढेच आपण मसाले टाकले, बाकी काही दुसरं नाही टाकलं. आता हे व्यवस्थित परतून झालं की आता याच्यामध्ये आपले हे कापलेले कंटुले टाकून घेऊया. त्याला छान मिक्स करून घेऊया. बघा, किती छान रंग आला आहे. त्याच्यात पाणी थोडं पण वापरायची गरज नाही. याला छान आता आपण मिक्स करून घेऊया.
याच्यात चवीनुसार मीठ टाकून घेऊ. मीठ थोडं अंदाजाने टाका, कारण की हे शिजून भाजी थोडी कमी होतं, म्हणून त्यानुसार मीठ वापरायचं. आता याला आपण छान मिक्स करून घेऊया. मसाले सगळे कंटुलेला लागले पाहिजे, त्या पद्धतीने आपण छान याला मिक्स करून घेऊ. इथे आपले कंटुले छान मसाल्यामध्ये मिक्स झाले आहेत. हे बघा. आता याला एकदम कमी फ्लेमवरती आपण झाकण लावून याला शिजू द्यायचं. इथे आपण चेक करून बघू. बघा, आपले कंटुले किती छान शिजले आहेत. एकदम मस्त ही भाजी रेडी आहे. हे बघा, मी तुम्हाला चेक करून दाखवते. बघा किती छान शिजले आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. एकदम मस्त आपले कंटुले खायला रेडी आहे. आता याच्यावरती आपण छान कोथिंबीर स्प्रेड करून घेऊया. आणि गॅस बंद करून देऊ. इथे आपले मस्त कंटुले रेडी आहे. तुम्ही या पद्धतीने नक्की करून बघा. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. आणखी तुम्हाला कोणती रेसिपी बघायला आवडेल मला कमेंट करून नक्की सांगा. स्वस्थ राहा आणि मस्त खा. थँक्यू.